नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, या आपला जो कापूस आहे 120 दिवसाच्या वर गेलेला आपण भरपूर ठिकाणी पाहिलेला आहे। तर आता 120 दिवसाचा कापूस झाल्यानंतर त्यामध्ये काय व्यवस्थापन करायचे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा जो कापूस आहे तो पांढरा शुभ्र तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे। सोबतच कापसावर जे काही काळे डाग आलेले आहेत ते नाहीसे होणार आहे किंवा भविष्यात येणारी जी काही किडी आहे त्याचं सुद्धा इथे कंट्रोल होणार आहे आणि जे काही अन्नद्रव्याचा पुरवठा असेल या सर्वांचे संपूर्ण व्यवस्थापन जे आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। म्हणून मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, हे शेवटलेच व्यवस्थापन राहणार आहे, यानंतर कुठल्याही प्रकारचे व्यवस्थापन करण्याची तुम्हाला इथे आवश्यकता राहणार नाही आहे आणि तुम्हाला इथे उत्तम आणि दर्जेदार असं कापसाचे जे उत्पन्न आहे तुम्ही इथे घेऊ शकता। सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे तुम्हाला कापसाची जी बोंड आहे तुम्हाला या प्रकारे काळी पडलेली जी आहे ते दिसून येईल किंवा यावर फंगसचा अटॅक झालेला तुम्हाला दिसून येते किंवा काही बोंडांमध्ये पाणी पण साचलेले तुम्हाला जे आहे ते दिसून येते किंवा काही जे पातेगळ आहेत तुम्हाला झालेली शेतामध्ये पाहायला मिळते। मग अशामुळे काय होते की जो कापसामधून निघणारा धागा आहे त्याची प्रत चांगली मिळत नाही, सोबतच भाव सुद्धा जो आहे आपल्याला भावामध्ये सुद्धा घट झालेली दिसून येते। अशा वेळेस मित्रांनो, आपल्याला कापसाचे पांढरे शुभ्र उत्पन्न घ्यायचे आहे, सोबतच कापसावरील जे काळे डाग आहे ते सुद्धा घालवायचे आहे। तर यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक इथे वापरणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर यामध्ये तुम्ही बायर कंपनीच्या अँट्रॅकनॉल हे बुरशीनाशक तुम्ही इथे वापरू शकता। यामध्ये प्रोपिनेप 70% WP हा घटक आहे। तर यामुळे काय होईल की जे तुमच्या बोंडांवर काळे डाग पडलेले आहेत ते पूर्णतः नाहीसे होऊन जातील, तुमचे जे कापूस आहे पूर्णतः हिरवागार पडेल आणि सोबतच हे कमी खर्चिक पण आहे, तर तुम्हाला उत्तम असे रिझल्ट जे आहे इथे दिसून येतील। त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपल्याला कापूस फुटलेला सुद्धा दिसून येत आहे व त्यामध्ये पाणी साचून त्यातील जो कापूस आहे तो पूर्णतः काळा पडलेला आपल्याला दिसून येतो। तर अशा वेळी मित्रांनो, आपल्याला सिस्टमॅटिक फंगिसाइडची फवारणी करणे अतिशय गरजेचे आहे। तर त्यामध्ये क्रिस्टल कंपनीचं ब्ल्यू कॉपर इथे वापरू शकताय। त्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% WP या प्रकारे घटक असल्यामुळे तुम्ही याची फवारणी 3 ग्राम प्रति लिटर पाण्यात फवारणी याची तुम्ही घेऊ शकताय। तर कापसाची बोंडे आतील साईडने जर काळी पडली असेल त्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि बाहेरच्या साईडने जर काळी पडली असेल त्यासाठी अँट्रॅकनॉल या दोन्ही बुरशीनाशकापैकी कुठलेही एकच बुरशीनाशक तुम्ही इथे वापरू शकताय। एकदम महागडी इथं बुरशीनाशक वापरण्याची आवश्यकता नाही आहे। यानंतर मित्रांनो, सततच्या पावसामुळे आपल्याला पातेगळ जे आहे अतिप्रमाणामध्ये दिसून येत आहे, सोबतच जमिनीमध्ये वापसा नसल्यामुळे झाडाची वाढ खुंटलेली दिसून येते, पालागळ पातेगळ या अशा सारख्या ज्या समस्या आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अशा वेळी मित्रांनो तिथे अन्नद्रव्य द्यायची आवश्यकता असते। तर या ठिकाणी खूप महागडे असे टॉनिक वापरायची इथे आवश्यकता नाही आहे। एकदम स्वस्त म्हणजे तुम्ही इथे 19-19-19 या वॉटर सोल्युबल फर्टिलायझरची तुम्ही इथे फवारणी घेऊ शकता। 5 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये तुम्हाला फवारणी घ्यायची आहे। यामुळे तुम्हाला जो आहे झाडाची वाढ चांगली झालेली दिसेल, कापूस हिरवागार पडलेला दिसेल आणि पाते फुले सुद्धा चांगले यायला मदत होईल। त्यानंतर मित्रांनो, सततच्या पावसामुळे झाडाला अन्नद्रव्य भेटत नाही, सोबतच झाडाची पाने जे आहे ते पिवळे पडतात। तर अशा वेळी तुम्ही चिलेटेड फॉर्ममध्ये जे काही मायक्रोन्यूट्रिएंट येतात त्याची 5 ग्राम प्रति लिटर फवारणी करू शकता। याच्यामुळे अन्नद्रव्याची जी कमतरता आहे ती भरून येईल, सोबतच आपले झाडं पण हिरवेगार झालेले आपल्याला पाहायला मिळतील। त्यामध्ये झिंक, बोरॉन, कॉपर, सल्फेट यासारखे जे घटक असल्यामुळे आपल्याला चांगले तुम्हाला पाते फुलं जे आहे चांगल्या प्रकारे येईल आणि जे पातेगळ आहे ती सुद्धा कमी झालेली इथे। आता कापूस 180 दिवसाचा झाल्यावर तिथे बोंडधारणा सुद्धा झालेली तुम्हाला दिसून येते। ज्यावेळेस बोंड येतात तेव्हा अळीचा सुद्धा प्रादुर्भाव तिथे आपल्याला दिसून येतोय। त्यामध्ये हिरवी बोंडअळी आहे, गुलाबी बोंडअळी आहे किंवा ठिपकेची बोंडअळी या तीन ज्या बोंडअळ्या आहे याचा प्रादुर्भाव आपल्याला कापसावर दिसून येतो। तर याला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला खूप महागडी औषधं घ्यायची आवश्यकता नाही आहे। तर यासाठी तुम्ही प्रोफेक्स सुपर किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5% SG या प्रकारे जे आहे तुम्ही कीटकनाशकाची फवारणी तिथे घेऊ शकताय। हे दोन्ही पण कीटकनाशक सिस्टमॅटिक कीटकनाशक असल्यामुळे तुम्हाला बोंडाच्या आतमध्ये जरी अळी असेल तरी तिचं तिथे नायनाट झालेला दिसून येते। माझ्या मते तर तुम्ही प्रोफेक्स सुपरच वापरा। कुठल्याही प्रकारची अळी असेल तर ती कंट्रोल करण्यासाठी अतिशय स्वस्त आणि चांगल्या स्वरूपाचे ते कीटकनाशक जे आहे तिथे काम करत आहे। तर तुम्ही त्याची फवारणी जी आहे 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रकारे त्याची तुम्ही फवारणी तिथे करू शकता। आणि दुसरा याचा फायदा म्हणजे त्यामध्ये
जे थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी असेल तर ते सुद्धा कंट्रोल झालेले तुम्हाला दिसून येतील. इमामेक्टिन बेंझोएट 5% SG हे कीटकनाशक पण चांगले आहे. हे पण सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड असल्यामुळे तुम्ही याची फवारणी 1 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी केल्यास तुम्हाला याचा सुद्धा फायदा तुम्हाला पिकावर चांगला दिसून येईल. ज्यावेळी कापसाला बोंड धारणा होते तेव्हा तिथे जर थ्रिप्सचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून आला तर घाबरून जायचं कारण नाही, कारण तिथे थ्रिप्स जे आहे कुठल्याही प्रकारचे नुकसान करत नाही. इथून तुम्हाला जे अळी आहे त्याचे नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. 100% अळी नियंत्रण करणे तुम्हाला इथेच आहे, खूप जास्त गरजेचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फवारणी केल्यास तुम्हाला कॉटनमध्ये खूप चांगले असे रिझल्ट जे आहे दिसून येतील. खूप महागडे कीटकनाशक वापरायची इथे तुम्हाला आवश्यकता नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर नियोजन केले तर तुम्हाला कापसाचे उत्पन्न अतिशय दर्जेदार व चांगले मिळते. कापसाचे बोंड हिरवे राहतील, पांढरा शुभ्र असा कापूस आपल्याला मिळेल व पांढरा शुभ्र कापूस मिळाला तर लांब धाग्यासारखा आपल्याला भाव मिळेल. पिकाचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. कमी खर्चात ही फवारणी तुम्ही करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही अनावश्यक जो खर्च आहे तो इथे टाळू शकताय. दिवाळीनंतर कापूस वेचणी पण चालू होते, म्हणून अनावश्यक खर्च जो आहे तुम्ही टाळा. आधीच कापसाला भाव नाही आहे आणि जो कापूस वेचणीला सुद्धा पैसे लागणार आहे, मजुराचा सुद्धा खर्च जास्त आहे, म्हणून आवश्यक असेल तेव्हाच फवारणी घ्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकताय. धन्यवाद.